तिथं सगळे किल्ल्याची गड किल्ल्याची माहिती दिलेली आहे. कारण फक्त हेच एक विशेष आहे आणि राखी डॅमचं इतकं भारी दिसतंय तिथं जायचं. हे अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात सौराज्याचा. तर नमस्कार पब्लिक, मी संघर्ष आणि तुम्ही बघताय संघर्ष ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. सो आज आहे 12 जानेवारी आणि क्रांती चौकमध्ये आपलं ज्योतिराम पाटील भाऊ आहे. त्यांनी एक सुंदर अशा पद्धतीनं हे बनवलं आहे. आपलं वेस्टेज जे बाटल्या असतात बिस्लरीच्या पाण्याच्या, तर त्याचं एक राजमाता जिजाऊंचं फ्रेम बनवली आहे आणि आम्ही तिकडे चाललो होतो बघायला. हे अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात सौराज्याचा सुरव्या उगवला. सो फायनली आलोय क्रांती चौकला आणि जो हे बनवलेलं आहे फ्रेमची बनवलेली आहे पाण्याची व्यवस्थित बाटल्यापासून ते पलीकडच्या साईडने. तो तुम्हाला दाखवतो आणि ब्लॉग पूर्ण बघा. खूप आवाज जास्तच आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा बनवलेलं आहे. तिथं सगळे किल्ल्याची गड किल्ल्याची माहिती दिलेली आहे. कारण फक्त हेच एक विशेष आहे आणि राखी डॅमला इतकं भारी दिसतंय. म्हणजे तिथं लाईटिंग वगैरे खूप व्यवस्थित केलेलं आहे. तुम्ही कधी आला तर संध्याकाळच्या टायमाला नक्की या आणि खूप मस्त आहे बघायला. तो नक्की व्हिजिट करा. हे बघू शकता तुम्ही किल्ले प्रतापगड आणि त्याचा फोटो वगैरे सगळं आहे. हे बघू शकता किल्ले रायगड आणि खूप व्यवस्थित आहे, खूप भारी बनवलेलं आहे. तो नक्की एकदा या, व्हिजिट करा. हे अंधार जुलमी होता पसरला समद्या गावा खेड्यात सौराज्याचा सुरव्या उगवला. हे तत्काळी ही रात वाऱ्याच्या येगानी खोड्यावर बैसून. तुम्ही अलीकडचा जो पूर्वेकडचा जो भाग आहे तो बघितला. आता पश्चिम अलीकडचा भाग दाखवतो तुम्हाला. आणि तिकडनं सगळी गर्दी आहे. तिथं ना मला म्हणजे व्हॉइसवर बोलता येणार नाही, काही करता येणार नाही. तुम्हाला व्हिडिओ शूटिंग दाखवतो कसं आहे काय आहे. आणि खूप भारी बनवलेलं आहे, नक्की बघा. ते बघू शकते समोर राजमाता जिजाऊंचा एक स्मारक खूप व्यवस्थित बनवलं आहे. ब्लॉग कसा वाटतो कमेंट करा, नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तेवढं. तुम्ही हे जे राजमाता जिजाऊ यांचे प्रतिकृती बघतायत हे 18,000 बिस्लरीच्या बाटल्यापासून, म्हणजेच जे वेस्टेज असते बाटल्या आपण फेकून देतो त्याच्यानं कचराच जमा होतो आणि त्याच्यातून एक संदेश देता येते की याच्यापासून बी काहीतरी चांगलं केलं जाऊ शकतं. आणि तुम्ही बघू शकता खूप पब्लिक आलेली होती क्रांती चौकला आणि खूप मस्त आहे. आणि तिथं रांगोळी वगैरे काढली होती. राजमाता जिजाऊ यांचा फोटो आणि शिवरायांचा फोटो एकदम व्यवस्थित काढले होता रांगोळीचा आणि खूप मस्त होतं वातावरण. आणि एक अशा व्यवस्थित बॉटल व्यवस्थित लावून एकदम एवढं मोठं ती प्रतिकृती तयार करण्यात आली होती. आपले ज्योतिराम पाटील युवा मंच यांच्या प्रयत्नातून एवढी मोठी राजमाता जिजाऊ यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. आणि तुम्ही विचार करू शकता आता किती मेहनत लागली असेल. एक बॉटल व्यवस्थित स्ट्रक्चर लावून त्याला पेंटिंग करून एकदम व्यवस्थित असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे. सो यांच्या प्रयत्नातून सगळे असं उपलब्ध झालेलं आहे आपल्यासाठी. पब्लिक तुम्ही बघू शकता ही क्रांती चौकची समोरची साईड आहे आणि इथं पण व्यवस्थित सगळे गड किल्ल्यांची माहिती दिलेली आहे. आणि जेवढे गड किल्ल्यांची माहिती देता आली तिथे हे हरिश्चंद्रगड. सो लवकरच आपण इथं पण जाणार आहे. इथला पण ब्लॉग येईल, बघू जाणं झालं तर. जाणं होईलच असं वाटतंच आहे. आणि खूप मस्त सगळे गड किल्ल्यांची जवळपास माहिती दिलेली आहे. हा नळदुर्ग किल्ला. सो व्यवस्थित स्ट्रक्चर केले असते आणि हे तिथं राजमुद्रा बसवलेली आहे. आणि हे मला ॲज इट इज पाठ होती. जवळपास मी
4थीत असताना आमच्या सरांनी आमच्याकडून पाठ करून घेतला. आणि तुम्ही बघू शकता ते मागच्या साईडने तिकडनं जे फ्रेम असतात फ्रेम व्यवस्थित लावलेले, म्हणजे सगळी तिथं स्वराज्य शपथ रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी मावळ्यांसोबत जी शपथ घेतली होती ते तिथला हे फोटो आहे, सीन आहे. आणि हे सगळं व्यवस्थित तसं बनवलेलं आहे. त्या टायमिंगमध्ये कसं इथं लाईट लावलेल्या असतात, सगळ्या गोष्टी अशा भारी वाटतात कसं आहे ना. आणि इथं जे खालचे जे पोल आहे याचे उड्डाण पुलाचे, त्या पोलवरती बी अशी व्यवस्थित पद्धतीने डिझाईन काढलेली आहे, बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आणि हे जे आहे ना इथं पूर्णपणे काचेत पॅक बंद केलेलं आहे. सो फ्रेम बघू शकता तुम्ही, इथनं दिसतंय का बघू, हे असं दिसतंय, काही इतकं क्लिअर दिसत नाही, मागचं स्ट्रक्चर जास्त दिसतंय ते याच्यामुळं. सो काय विषय नाही, सांगितल्याप्रमाणे इकडनं पण तसंच केलेलं आहे सगळं. आणि हे सगळं डिझाईन वगैरे पेंटिंग केलेलं आहे इथं सगळं व्यवस्थित, हे बघू शकता तुम्ही. खूप असं खूप मस्त आहे आणि खूप मन लागतं इथं आलं तर. सो इथं एवढं सगळं स्ट्रक्चर उभं केलं आहे आणि समोर तुम्ही फ्रेम बघितलीच आता. सो खूप मस्त बनवले हे सगळं. ते स्ट्रक्चर बघितलं आता, जे राजमाताजी जो होता जो फोटो बनवलेला आहे त्यांनी बिस्लरीच्या बॉटलपासून जे वेस्टेज असते त्याच्यापासून जो फ्रेम बनवलेली आहे ती आपल्या ज्योतिराम भाऊ यांच्या प्रयत्नातून उभं झालेले आणि शक्य झालेले. आणि त्यांनी हे बनवलेलं खूप भारी वाटते. आणि सगळ्या शूटिंग वगैरे सगळं तुम्हाला बाकीच्या याच्यावरती सोशल मीडियावर तुम्हाला बघायला मिळेलच. पण माझा हा छोटासा प्रयत्न होता तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.